कोणत्या साऱ्यात पाणी तकंड जाते, कोणत्या साऱ्यात नाही जाते त्याच्या अंदाजाने वर मोडायचं. वारून असं दमान जायचं. जर काडी बिडी जर मोडली एक घाणं सुद्धा जळून देणार नाही. ध्यानात नाही काही कथा लावली नाही मी. आता जवळ्याला जाऊन जरा मेंढीला गावात काढून घेऊन जातो. मी येतेच भाऊ सर. अगोदर बघितल्याप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे आमचे दादा किती स्ट्रिक्ट आणि कडक आहेत ते. म्हणून म्हणलं दादा तुम्ही बिनधास्त जवळ्याला जाऊन या, मी व्यवस्थित एकसुद्धा कुडी पडू देत नाही, फक्त व्हिडिओ काढते आणि सारा व्यवस्थित पाणी पाजते, बस का. मग दादाचं मन जरा शांत झाले, दादा थंड झाले आणि गेले मग जवळ्याला. मग नंबर फिरला माझ्याकडं पाणी पाजायचा. मग मी काय म्हणलं, दादा तुम्ही बिंदास जावा, एवढा मोठा गहू आलाय, मला तर असं तुडवं वाटेल का, काड्या पाडं वाटतील का. शेवटी मी पण तुमच्यासारखी शेतकरीच आहे, समजून घ्या. कुंभार तसा बेटा आणि काय कुंभार तसा लोटा, बाप जसा बेटा, ज्याच्या वंशा जावे तेव्हा कळे, असं आमचे दादा लय टोमणे मारतात मला सारखी. म्हणजे मला थोडंसं काम जमत नाही ना काय म्हणून. म्हणजे मला गव्हाला पाणी पाजायला सांगितलं ना, असं कुठं पण पाय टाकून जाईल ना, म्हणून ही सक्त ताकीद होती माझ्यासाठी. म्हणून मी म्हणलं व्यवस्थित करते. म्हणल्यावर विश्वास आहे त्यांचा माझ्यावर असं वाटलं मला. आणि मग नंतर काय असं मस्तपैकी पाणी येत होतं, जरा व्हिडिओ काढले मस्त. आणि एक समांतर गहू आहे, मकाची उंची किती आहे आणि त्याच्या निम्म्यापर्यंत गहू एक समांतर गहू आला आहे. पण याचं म्हणजे कुड्या जे आहेत ना ते छोट्या पडल्यात, लोंबी छोटी पडली, त्याचं कणीस छोटं पडलं आहे फक्त. मग एवढ्या रानात आम्हाला किती 10 किलो गहू पेरला, एवढ्यात आम्हाला गहू किती होईल सांगा कमेंट करून. आणि हे अजून कवळं लूस आहे, अजून पक्व झालं नाही पूर्ण, ह्याचं म्हणजे फूल तयार व्हायला लागले, अजून ह्याला बीब वगैरे भरलेलं नाही. जेव्हा ह्याचा हुरडा होईल ना तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घेतलं नसेल तर. आणि माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून सांगा. किंवा माझ्या व्हिडिओमध्ये मी काही जर चुकीचं बोलत असेल तरी पण मला सांगा की ताई तुम्ही हा शब्द चुकीचा वापरता, हा असा वापरा तसा वापरा. आणि कोण एडिटिंग करणारा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मला एडिटिंग व्यवस्थित जमत नाही आहे आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. जसं की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते तसं मला तुम्हाला काहीतरी अजून उत्सुकतेने छान दाखवण्याचा प्रयत्न हवा असतो मला. आणि एवढं ऊन लागते बघा, एवढ्या उन्हातसुद्धा माझं काम चालू आहे. आणि शेतकऱ्याचं असंच असतं. मग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंट करून.